सावी झो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला पोहा इडली आणि त्यासोबत मस्त चटपटीत चटणी बनवून दाखवणार आहे। ही इडली करायला खूप सोपी आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते। सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही इडली नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनवू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले 1 वाटी पोहे टाकायचे। कांद्या पोह्यासाठी जे पोहे आपण वापरतो त्याच पोह्याचा इथे वापर करायचा आहे। आता भांड्याचं झाकण लावून पोहे मिक्सरला आपल्याला थोडेसे जाडसर असे दळून घ्यायचे। तुम्ही ते पाहू शकता, पोहे मी अगदी जाडसर असे दळून घेतलेत। तर चमच्यामध्ये घेऊन मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते। पोहे पहा, अशा प्रकारे आपल्याला रवाळ असे दळून घ्यायचे आहेत। पोह्याचा असा मोठा मोठा रवा केल्यामुळे इडलीला टेक्स्चरही खूप छान येतं। आता ज्या वाटीने आपण 1 वाटी पोहे घेतले त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे। आता रवा आपण चमच्याच्या सहाय्याने या पोह्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल, ज्याला आपण जाड रवा असं म्हणतो, तो रवा इडलीसाठी वापरला तर इडलीचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। मी आज बारीक रव्याचा वापर करते कारण माझ्याकडे आज मोठा रवा नव्हता किंवा जाड रवा नव्हता। आता लगेच आपण यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे आणि याला चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। दह्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये ताकाचा देखील वापर करू शकता। दही किंवा ताक आंबट असेल तरी देखील चालेल, त्याने इडलीला चव छान येते। इथे जेवढे पोहे आणि रवा आपण वापरलाय तेवढंच ताक किंवा दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर पहा, रवा आणि पोह्याची पावडर मी छान मिक्स केली आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करून घेऊयात। तर त्याच वाटीने म्हणजे दह्याच्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय आणि लागलं तर आणखी सुद्धा पाण्याचा वापर करून हे बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि शेवटी तुम्हाला सांगेलच मी यामध्ये किती पाण्याचा वापर केलाय। थोडं थोडं करत मी यामध्ये टोटल 1 वाटी पाणी वापरले आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपलं घट्टसर असं बॅटर तयार झालंय। आता तयार बॅटर आपण 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवून असंच साईडला ठेवून देऊया फुलण्यासाठी किंवा भिजण्यासाठी आणि लगेच इडलीसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवायला घेऊयात। इथे मिक्सरच्या भांड्यात एक छोटी वाटी ओलं खोबरं टाकायचं आहे, 2 मोठे चमचे डाळ व किंवा फुटाण्याची डाळ टाकायची आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, 4-5 लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकायचं आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत, मूठभर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे, 2 मोठे चमचे दही टाकायचे आहे। दह्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता। आता 1 छोटी वाटी पाणी घालायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपली अगदी झटपट आणि मस्त चटपटीत चटणी तयार आहे। आता चटणीसाठी आपण लगेच तडका बनवूयात। इथे तडका पॅनमध्ये 1 छोटी पळी मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे, 4-5 कढीपत्त्याचे पानं आणि 1 लाल सुकी मिरची घालायची। कढीपत्त्याची पानं मी चिरून किंवा कट करून घातलेत। इथे आपला मस्त तडका तयार आहे। तयार तडका आता चटणीवरती घालूयात। इथे आपली मस्त चटपटीत चटणी तयार आहे। आता तयार चटणी थोडा वेळ अशी साईडला ठेवून देऊया आणि छोटीशी पूर्वतयारी करून घेऊयात। इथे इडलीच्या प्लेट्सला आपल्याला अगोदरच तेल लावून ठेवायचं आहे आणि दुसरीकडे गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे। आता इथे बॅटरला सुद्धा 20 मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षाही घट्टसर आपलं हे बॅटर तयार झालंय। यामधला जो रवा आहे तो मस्त फुलून आलेला आहे किंवा सेट झालेला आहे। माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी 20 मिनिटे हे साईडला ठेवले, पण तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही याला अर्धा तास देखील साईडला ठेवू शकता। तर बॅटर खूप घट्ट झालंय म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण नेहमी इडलीसाठी बॅटर बनवतो अगदी तसंच आपल्याला हे बॅटर देखील तयार करायचं आहे। इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार आहे। आता यामध्ये मी थोडासा शिल्लक राहिलेला तडका देखील घालणार आहे। तडक्यामध्ये मी थोडीशी लाल सुकी मिरची सुद्धा तोडून घातलेली आहे। तडका यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर फक्त पांढरी इडली बनवायची असेल तर तडका नाही घातला तरी देखील चालेल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालून हे बॅटर परत एकदा छान मिक्स करायचं आहे। यामध्ये मी सोडा घातलेला आहे, तुम्ही यामध्ये अर्धा चमचा इनो देखील घालून हे बॅटर बनवू शकता। तर इथे आपलं मस्त बॅटर मिक्स झालेलं आहे। आता लगेच आपण इडलीच्या प्लेटमध्ये भरून घेऊयात। आता तयार बॅटर आपण या प्लेटमध्ये भरून घ्यायचं आहे। यामध्ये बॅटर भरताना खूप जास्तही भरू नका, इडली फुलण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व प्लेट्समध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे। इथे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्या तयार प्लेट्स यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे इडली आपली अगदी छान फुलते।
या प्लेट ठेवताना आपल्याला थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवायच्यात, म्हणजे खालची इडली फुलल्यानंतर वरच्या प्लेटला चिकटणार नाही. आता झाकण लावून ही इडली आपल्याला फुल गॅसवरती 10 ते 12 मिनिटे वाफू द्यायची आहे. आता 12 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून इडली चेक करायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इडली आपली मस्त फुलली आहे. ही इडली होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 12 मिनिटामध्ये ही इडली आपली परफेक्ट होते. आता गॅस बंद करून या प्लेट्स आपण बाहेर काढून थोड्याशा थंड करून घेऊयात. इडली थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायची आहे. गरम असताना जर इडली काढण्याचा प्रयत्न केला तर इडली तुटू शकते. आणि पहा, खूप सुंदर आपली इडली तयार झाली आहे. मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार. आता अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत. करायला खूप सोपी, खायला मस्त मऊ लुसलुशीत पोह्याची इडली खाण्यासाठी तयार आहे. खूप मस्त आपली इडली तयार झालेली आहे. यामध्ये मी जिऱ्याचा तडका घातला आहे, म्हणून याला थोडासा पिवळसर रंग आलेला आहे. तुम्हाला जर फक्त पांढरी शुभ्र इडली हवी असेल तर तुम्ही यामध्ये तडका न घालता ही इडली बनवू शकता, किंवा तडका घालायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही जिरे न वापरता तडका तयार करा आणि नंतर यामध्ये घाला, म्हणजे मग मस्त पांढरी शुभ्र इडली तयार होईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.